1994 मध्ये एका माणसाने गॅरेजमधून ऑनलाईन पुस्तकं विकायला सुरुवात केली. आणि आज म्हणजे विचार करा, आज तो माणूस चक्क अंतराळात रॉकेट पाठवतोय. जेफ बेझोस, बरोबर. हो. आणि दुसरीकडे एका मुलीने स्वतःच्या खिशातले फक्त $5,000 गुंतवले आणि आज ती सुद्धा अब्जाधीश आहे. तर मला सांगा, हे सगळं निव्वळ नशीब आहे का? अजिबात नाही. म्हणजे आपण आजच्या या डीप डाईव्हमध्ये याच गोष्टीचा शोध घेणार आहोत. हो, आणि त्यासाठी आपल्याकडे एक उत्तम सोर्स आहे. अगदी. कसं आहे ना, XCDCXच्या एका अत्यंत रंजक लेखामध्ये या 5 दिग्गज उद्योजकांच्या प्रवासाबद्दल खूप छान मांडणी केली आहे. हे निव्वळ नशीब आहे की यामागे काही विशिष्ट कृतींचा आराखडा आहे हे त्यांनी शोधलंय. हो, मी वाचत होते तो लेख. आणि आपण आज तोच फॉर्म्युला डिकोड करणार आहोत. तर चला हे थोडं उलगडून पाहूया. म्हणजे बघायला गेलं तर इलॉन मस्कचा प्रवास बघितला तर तो Zip2 आणि पेपलपासून सुरू झाला. हां, आणि आता तो टेस्ला आणि स्पेस पर्यंत पोहोचलाय. हो ना. आणि बेझोसने तर एका साध्या बुकस्टोअरला अमेझॉन या एका प्रचंड मोठ्या जागतिक साम्राज्यात बदललं. मला तर हे सगळं बिझनेस वाढवणं म्हणजे एका बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला कायम पुढच्या 10 चालींचा अचूक विचार करावा लागतो. मस्कचा तंत्रज्ञान असो किंवा मग बेझोसने केलेली ती होल फूड्स आणि ऑडिबलची खरेदी असो, हे सगळं खूप स्ट्रॅटेजिक होतं. खरंय. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट कोणती माहितीये का? शांतपणे विचार केला तर मस्कची संकटातून सावरण्याची वृत्ती, म्हणजे ज्याला आपण रेझिलियन्स म्हणूया, आणि बेझोसचा तो ग्राहकांवर अत्यंत केंद्रित असलेला दृष्टिकोन. बरोबर. म्हणजे हे केवळ दरवेळी नवीन शोध लावण्याबद्दल नाहीये, तर मार्केट जसं बदलतंय तसं स्वतःला त्याच्याशी जुळवून घेण्याबद्दल आहे. नक्कीच. पण आता आपण ना तंत्रज्ञान आणि ई कॉमर्सच्या जगातून थोडं बाहेर येऊया आणि थेट माणसांच्या अनुभवाकडे आणि दैनंदिन समस्यांकडे वळूया. हो, कारण तिथेच खरी मजा आहे. हो ना, इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण नाविन्य म्हणजे दरवेळी प्रयोगशाळेत बसून केलेला एखादा मोठा शोध नसतो. अगदी बरोबर. आता हॉवर्ड शुल्झचं उदाहरण घ्या. त्याने स्टारबक्सला युरोपियन कॉफी संस्कृती आणि नैतिक सोर्सिंगच्या माध्यमातून जागतिक ओळख मिळवून दिली. आणि सारा ब्लेकलीची स्पॅंग सुद्धा तशीच आहे. तिने केवळ $5,000च्या बचतीवर सुरुवात केली. आणि बघता बघता प्रभावी स्टोरी टेलिंगच्या मदतीने स्वतःचं केवढं मोठं साम्राज्य उभं केलं. म्हणजे जर आपण हे थोडा मोठ्या संदर्भाशी जोडलं ना, तर शुल्झ आणि ब्लेकली या दोघांनीही ग्राहकांच्या अचूक गरजा ओळखल्या. हो, अगदी. शुल्झने कॉफीसोबत एक पूर्ण कम्युनिटी तयार केली. लोकांना फक्त कॉफी नको होती, तर त्यांना एक अशी जागा हवी होती जिथे ते रिलॅक्स होऊ शकतील. आणि ब्लेकलीने तर ग्राहकांची थेट नाळ जोडली. आणि याच ग्राहकांना जोडण्याच्या कल्पनेतून मार्क झुकरबर्गच्या फेसबुकचा जन्म झाला ना. बरोबर. आणि नुसता जन्म नाही, तर त्याने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप विकत घेऊन आपला विस्तार खूप जास्त वाढवला. पण एवढे पैसे देऊन या कंपन्या घेण्यामागे काय विचार असेल? त्याने तो स्ट्रक्चरल शिफ्ट अचूक ओळखला होता. लोक आता टेक्स्टकडून फोटो आणि व्हिडिओकडे वळत होते. पण मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? म्हणजे हे सगळे बघितले तर असं वाटतं की यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी आहे. आणि यामुळेच एक फार महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे हे जे उद्योजकतेचं कौशल्य आहे, ते जन्मजात असतं की ते शिकता येतं?